नमस्कार, मी वंदना बोलत आहे. वंदना रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज सुक्या वाकट्या बनवणार आहे. हे बघा, स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत, गावाकडे आणलेले आहेत. त्याचा मी थपथपीत रसा बनवणार आहे. त्यासाठी मी एक छोटा बटाटा घेतलेला आहे, छोटा एक वांगा चिरून घेतलेला आहे, 1 चमचा वाटण घेतलं आहे घरगुती, 2 कोकमाच्या पकट्या घेतलेल्या आहेत, अर्धा टमाटा घेतलेला आहे, 1 अख्खा कांदा चिरून घेतलेला आहे आणि 2 लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर थोडी आणि 2 चमचे लाल मसाला टाकणार आहे, थोडी हळद, थोडी धना पावडर आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे. हे बघा, मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यात कांदा घालून घ्यायचा आहे. कढई गरम करायला ठेवली होती, त्याच्यात 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता मी हा एक कांदा अख्खा चिरून घेतलेला आहे, तो घालणार आहे त्याच्यामध्ये. हे 2 लसणीच्या पाकळ्या थोड्याशा अशा चेचलेत आणि घातलेत. हा बघा, कांदा ब्राऊन व्हायला ठेवलेला आहे. आता मी त्याच्यात लगेच हा अर्धा टमाटा टाकत आहे. हा 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, थोडीशी हळद आणि थोडीशी धना पावडर आणि हा 1 चमचा घरगुती वाटण. वाकट्या शिजण्यासाठी मी 1 ग्लासभर पाणी घालणार आहे आणि आता चवीपुरतं मीठ घालत आहे. हे बघा, चवीपुरतं मीठ घालत आहे आणि ही वांगा, बटाटा आणि 2 कोकमच्या साली घालायचे आणि वाफेवर घालायचे. हा बघा, मी एवढंच पाणी घालत आहे. याच्यात 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि बारीक गॅसवर त्याला चांगला अर्धा तास शिजून द्यायचे. वाफे सुकलेले आहेत ना त्याच्यासाठी. आणि रसा व्हायला आला का कोथिंबीर घालणार आहे. हा बघा, आपला रसा वाकट्यांचा रसा तयार झालेला आहे. मी आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालत आहे. छान मस्तपैकी झालेला आहे शिजून. आता हा भाकरीबरोबर आपल्याला खायचा आहे. हा बघा, आपला वाकटीचा रसा पण तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.